हिंगणघाट येथील बहुचर्चित अंकिता पिसुंदे जळीत कांडातील प्रत्यक्षदर्शी घटनेच्या साक्षीदाराने 15 फेब्रुवारीला महत्त्वाचे साक्ष नोंदविले असून न्यायालयासमक्ष संपूर्ण घटनेची माहिती दिली, अशी माहिती सुप्रसिद्ध उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना दिली। बहुचर्चित अंकिता जळीत कांड प्रकरणी 15 फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश आर्यन माझगावकर यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली। उद्या आणि परवा या प्रकरणी सुनावणी सुरूच राहणार असून सुप्रसिद्ध शासकीय अधिवक्ता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे सुद्धा सरकारी पक्षाचे वकील म्हणून हजर राहणार आहेत। आज प्रत्यक्षदर्शींची तब्बल 2 ते 2.5 तास साक्ष नोंदविण्यात आली। या प्रकरणी आजच्या सुनावणीनंतर पुन्हा उद्या आणि परवा सुनावणी सुरूच राहणार आहे। बचाव पक्षाचे वकील यांनी आज ओळख परेड दरम्यान महत्त्वाची साक्ष ठरलेल्या नायब तहसीलदार विजय पवार यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाल्याचे सांगितले आहे। जळीत अंकिता पिसुंदे या खटल्यातील आज चष्मदीद गवाह याची आज साक्ष नोंदवण्यात आली। जवळजवळ ही 2-2.5 तास साक्ष झाली होती आणि ही घटना कशी घडली, अंकिता ही प्राध्यापिका कॉलेजला जात असतानाच तिच्यावरती आरोपीने कसं येऊन पेट्रोल टाकलं याचं संपूर्ण सविस्तर निवेदन त्याने आज न्यायालयात केलं। त्याची उलट तपासणी आज करण्यात आली आणि तहसीलदार ज्यांनी या आरोपींची ओळख परेड घेतली होती त्यांचीही राहिलेली उलट तपासणी आज पूर्ण करण्यात आली। उद्या डॉक्टर्स जर नागपूरला आले तर डॉक्टरांची साक्ष आणि अंकिताची विद्यार्थिनी ज्या होत्या आणि अंकिताची सहशिक्षिका जी होती तिची देखील उद्या साक्ष नोंदवण्यात येईल। थँक्यू। मी ॲडव्होकेट भूपेंद्र सोने, हिंगणघाटच्या ह्या बहुचर्चित प्रकरणामध्ये आरोपीतर्फे मी बचाव पक्षाचा वकील आहे। आजचं कोर्टाचं कामकाज म्हणजे असं की मागच्या तारखेला जे आयडेंटिफिकेशन परेड ज्यांनी घेतली ते माननीय तहसीलदार साहेब मराठीत का म्हणून साहेब त्यांना आयडेंटिफिकेशन ओळख परेड ज्यांनी घेतली ते माननीय तहसीलदार साहेबांचं उलट तपास शिल्लक राहिला होता। त्यांची साक्ष आज पूर्ण झाली, उलट तपासणी पूर्ण झाली। त्यानंतर आज आम्ही एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घेतला, त्याचीही साक्ष पूर्ण झाली। उद्या आणि परवाचा अजून शेड्यूल आहे ज्याच्यामध्ये उरलेले साक्षीदार येणार आहेत। आता आपल्यातर्फे काय काय म्हणजे कसं साक्ष जे आहे त्यांना क्रॉस करण्यात आलं? हो, बचाव पक्षाचं तसंही काम असते की